अरुण पंढरीनाथ वाणी. अरुण पंढरीनाथ वाणी यांचा जन्म 11 मे 1963 रोजी मध्य प्रदेशातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या बऱ्हाणपूर या शहरात झाला. एक बेताच्या स्थितीतील कुटुंब, पण मनात मोठी स्वप्न. वडील पंढरीनाथ वाणी यांनी किराणा दुकानातून संसार सावरला, तर आईनं सुसंस्कृत कुटुंबाची शिदोरी दिली. 2 भाऊ 1 बहीण, एकत्र कुटुंबात वाढलेल्या अरुणजींचं बालपण साधेपणात पण शिस्त आणि कष्टात घडलं. त्यांचे शिक्षण श्री गणेश माध्यमिक शाळेत सुरू झालं, जिथे त्यांनी अभ्यासाबरोबरच नेतृत्व गुणांचा प्रत्यय दिला. पुढे त्यांनी सेवा सदन महाविद्यालयातून B.Com पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांनी कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या उचलत किराणा व्यवसायात वडिलांना साथ दिली. पण पुढे 1997 पासून सासरे श्री प्रभाकर अण्णाजी खारोळे यांच्या सराफी व्यवसायात उतरून व्यवसायाला नवसंजीवनी दिली. आई वडिलांचं निधन, वाढलेल्या जबाबदाऱ्या या साऱ्या संघर्षांना सामोरं जात त्यांनी खंबीरपणे यशाच्या पायवाटेचा मार्ग शोधला. 1990 साली त्यांच्या जीवनात आली एक समजूतदार साथ, सौ संगीता वाणी. त्यांच्या प्रेमळ सहवासात आज त्यांचा 1 मुलगा आणि 2 मुलींसह एक सुसंस्कृत संसार बहरला आहे. व्यवसायात यशस्वी होतानाच अरुण वाणी यांनी समाजकार्यातही योगदान दिलं. चित्तोडे वाणी समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नव्या पिढीला दिशा देणारे अनेक उपक्रम राबवले. RSS व NCCच्या माध्यमातून बालपणापासूनच सामाजिक भावना रुजलेली असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली समाजात नवचैतन्य निर्माण झालं. आजही मित्रपरिवाराशी जिव्हाळ्याचे संबंध आणि मूल्याधारित व्यावसायिक संस्कार हे त्यांच्या जीवनाची खरी ताकद आहेत. आज किराणाच्या व्यवसायातून सोने चांदीच्या व्यवसायात येणं म्हणजे अत्यंत जिकरीचं काम. धाडस, जिकर आणि रिस्क, फार मोठी रिस्क. त्या व्यवसायात आपण पदार्पण करीत आहोत म्हणजे मोठ्या जिकरीचं काम आहे. सुरुवातीला करता करता आम्ही व्यवसायाला व्यवस्थितपणे पुढे चालवत गेलो. मला माझ्या सासऱ्यांची साथ मिळाली, पत्नीचीही सुद्धा साथ होती. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी मिळून काही दिवस हा व्यवसाय सुरू केला. प्रभाकर अण्णाजी खारोळे या नावानेच आम्ही फर्म ठेवलेली आहे. प्रभाकर अण्णाजी खारोळे यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांच्याच नावाने फर्म पुढे सुरू राहावी ही आमची इच्छा, आणि त्यांचीसुद्धा इच्छा होती की बा माझ्या नावानेच फर्म तुम्ही सुरू ठेवा दुकानाची. अरुण वाणी एक व्यापारी नाही तर मूल्यांनी चालणारं नाव. एक प्रेरणादायी जीवनकथा जे प्रत्येक नवयुवकासाठी एक उजळ मार्गदर्शक आहे.